एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्रातील दोन्ही विरोधी पक्षनेते भाजप आणि महायुतीमध्ये येणार असा दावा भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केलाय। विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांच्याबाबत आशिष देशमुख यांनी हा मोठा दावा केलाय। विरोधी पक्षनेते भाजपमध्ये येण्याची परंपरा यावेळी देखील कायम राहणार असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलंय। ते डॉक्टर आशिष देशमुख आपल्यासोबत आहे। गेल्या वेळेस तुम्ही एक दावा केला होता की महाविकास आघाडीच्या त्या बैठकीत उपस्थित असणारा नेता भाजपात येणार, त्यानंतर अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश झाला। पुन्हा तुम्ही दावे करतात काय? नाही बघा, आजपर्यंत आपण पाहिलं की मागच्या 10 वर्षामध्ये जे कोणी विरोधी पक्ष नेते होते महाराष्ट्रात, त्यांनी प्रत्येकाने भाजपामध्ये येऊन किंवा भाजपाशी संलग्नित होऊन पुढचं आपलं राजकारण करण्याचं ठरवलं आहे। मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काहीच दिवसामध्ये महाराष्ट्रातील दोनही विरोधी पक्षनेते हे भाजपामध्ये महायुतीमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत। दोन्ही विरोधी पक्षनेते म्हणजे अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार। नाही बघा, विरोधी पक्ष नेत्यांची जी आजपर्यंतच आपण पाहिलं असेल, सुरुवातीच्या काळाला एकनाथ शिंदे 2014 मध्ये विरोधी पक्षात बसले होते, मग ते इकडे आले। मग त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील साहेब विरोधी पक्षनेते होते, ते भाजपामध्ये आले। त्यानंतरच्या काही कालावधीसाठी अजितदादा विरोधी पक्षनेते होते, ते देखील त्या निमित्ताने भाजपात आले। तर ही जी शृंखला आहे ही अशीच पुढे चालेल एवढंच मी म्हणतो आहे। विजय वडेट्टीवार यांनी शपथ घेतली की मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहणार म्हणून। नाही, असं माझी जी माहिती आहे ते अशी आहे की जे आजपर्यंतचा ट्रेंड विरोधी पक्षनेत्यांचा महाराष्ट्रातला आहे तो नक्कीच कंटिन्यू समोर होणार आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।